ह्या मॅटसाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे कधी-कधी काय होतं, एखाद दोन लाईनी आपल्याकडे पडलेल्या असतात. परत तसा कलर आपल्याला मार्केटला गेल्यावर भेटत नाही. पण एखादं डिझाईन जर आवडतं आहे आणि आपल्या घरात कलर आहे, पण आपल्याला होईल की नाही अशी शंका असते. तर त्यासाठी मी ह्या व्हिडिओपासनं ना किती मटेरियल लागलेली आहे ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर ह्या मॅटसाठी मला जो पिवळा कलर आहे त्याच्या माझ्याकडे 2 लाईन्स मी घेतल्या होत्या. त्यातनं मला 1.5 लाईन लागलेली आहे. मी 2 लाईन याच्यासाठी सांगते की कधी-कधी जोडमणी येतात. बऱ्याचदा जोडमणी भरपूर निघतात. त्याच्यामुळं मग तुम्ही काम करताना जो कोणता कलर घ्याल, तर हा जो पिवळा कलर मी घेतला आहे त्याच्यात 2 लाईनी घ्यायच्या आहेत. ग्रीनच्या 4 लाईनी घ्यायच्या आहेत. मला 3.5 लाईन इथे वापरावी लागली. तर मी घेताना 4 लाईन घेतलेल्या आहेत. व्हाईटमध्ये 5 लाईन घेतलेल्या आहेत. ती मला 4.5ला थोडी कमी म्हणजे 4.25 किंवा 4.25पेक्षा थोडी जास्ती अशी त्या लाईनी लागलेल्या आहेत. तर मी डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण मटेरियल किती लागलं ते देणार आहे. म्हणजे पिवळ्याच्या 2 लाईन बरं का, गुच्छा नाही, फक्त लाईन. म्हणजे जो बंच असतो 15 लाईनींचा त्याच्यातला 2 लाईनी असं मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिहून देणार आहे. म्हणजे तुमच्याकडे जर दुसरा कोणता कलर असेल तर तुम्ही हे डिझाईन त्या उरलेल्या याच्यामध्ये करू शकता. मी इथे हिरवा घेतला आहे, तर तुम्ही निळा, जांभळा, चॉकलेटी असा वेगळा कलर घेऊ शकता किंवा बदकाचाही कलर तुम्ही वेगळा घेतला तरी चालेल. मी हेच घेतलेत म्हणून तुम्ही तेच घ्यावेत हे कंपल्शन नाही आहे. नमस्कार, साराज क्रिएशनमध्ये आपले परत एकदा स्वागत आहे. आज आपण बदकाचा रुमाल शिकणार आहोत. त्यासाठी इथे 5 नंबरचे मी 3 कलरचे मोती घेतले. तुम्ही 2 मोत्यांमध्ये केलं तरी, म्हणजे 2 रंगांच्या मोत्यांमध्ये केलं तरी चालेल. 40 नंबरचा तंगूस आहे, सुई आहे आणि वायर कट करण्यासाठी कात्री आहे. मी सुईमध्ये वायर ओवून घेते आणि हा रुमाल आपण करायला सुरुवात करूया. सुरुवातीला आपल्याला पांढरे 6 कलरचे मोती घालायचे आहेत आणि त्याचा एक गोल करून घ्यायचा आहे. हे रुमालाचं डिझाईन मला एका माझ्या सबस्क्रायबरनी पाठवलं होतं की मॅडम हा रुमाल शिकवा, पण थोडा शिकवायला लेट झाला आहे त्यामुळे सॉरी. हे बघा, 6 मोती घातल्यानंतर पूर्ण 6 मोत्यांमधनं एकदा सुई अशी फिरवून घ्यायची आहे. परत अजून 2 मोत्यांमधनं मी पुढे सुई काढून घेणार आहे. आता इथे आपल्याला पूर्ण 6वर 6 षटकोन करायचे. जे 6 मोती आहेत त्यावर आपल्याला षटकोन करत जायचे आहेत. तर षटकोनासाठी आपल्याला आता इथे पिवळा कलर आणि हिरवा कलर वापरायचा आहे. तर सिक्वेन्स घ्यायचा आहे. 3 पिवळे मोती, 1 हिरवा मोती आणि 1 पिवळा मोती, असे 5 मोती फक्त सुरुवातीला लागणार आहेत. आता हे बघा, ह्या खालच्या मोत्यातनं सुई उलट्या दिशेने अशी बाहेर काढून घ्यायची आहे. आता परत पुढच्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढायची. आता इथे 2 मोती असल्यामुळे आपल्याला फक्त 4 मोती लागणार आहेत. तर 4 मोत्यांचा सिक्वेन्स म्हणजे 3 पिवळे आणि 1 हिरवा मोती, असे 4 मोती घालायचे आहेत. आणि हा साईडचा जो पिवळा मोती आहे या षटकोनातला, त्यात आणि पांढऱ्या ह्या 2 मोत्यांमधनं सुई अशी बाहेर काढून घ्यायची. परत पुढच्या एका मोत्यातनं सुई काढायची. आता हे सगळे 4 मोत्यांनी विणकाम करायचे आणि शेवटी आपले 3च मोती येणार आहेत. तर मी पुढचे 3 मोती जे आहेत त्यावर 3 षटकोन ह्या पद्धतीने करून घेणार आहे. म्हणजे 3 पिवळे आणि 1 हिरवा. मग शेवटचा कसा करायचा आहे ते तुम्हाला सांगते.
आता हे बघा, शेवटचा षटकोन आहे, त्यासाठी आपल्याकडे हे 3 मोती ऑलरेडी तयार आहेत. मी ह्या पांढऱ्या मोत्यातून आणि ह्या साईडच्या पिवळ्या मोत्यातून सुई वरती बाहेर काढून घेणार आहे. आता आपण जेव्हा इकडे 3 मोती घातले, तर आता आपण एक मोती आपल्याकडे तयार आहे. तर आपल्याला आता 2 मोती पिवळे आणि एक हिरवा मोती घालायचा आहे. 2 पिवळे आणि एक हिरवा घातलाय. आता साईडच्या ह्या पिवळ्यातून आणि परत खालचा पांढरा आणि साईडचा पिवळा अशा 3 मोत्यांमधनं सुई मी फिरवून वरच्या साईडनी काढते. आता सुई ह्या हिरव्या मोत्यातनं बाहेर बाजूला काढून घ्यायची. इथे बघा 6 टोक येतील आणि 6 असे प्लेन भाग येतील. तर आपण मधल्या 2 मण्यांवर विणकाम करायचं आहे. तर 2 मध्ये आता सुरुवातीला आपल्याला म्हणजे खाली 2 येतील आणि वरती 4 मोती येतील. असे 6 मोती येऊन हा षटकोन बनेल. तर आता आपण सुरुवातीला इथे 3 पिवळ्या कलरचे मोती आणि एक हिरवा मोती घेणार आहे. मधल्या भागावर 4 मोती येणार आहेत सुरुवातीला. आता ह्या 2 मोत्यातून आणि पुढच्या एका कॉर्नरच्या मोत्यातनं मी सुई बाहेर काढून घेते. आता आधी एक हिरवा, 2 पिवळे आणि एक हिरवा असे 4 मोती घालायचे कॉर्नरसाठी, कारण आपल्याकडे 2 मोती ऑलरेडी तयार आहेत. ह्या 2 मोत्यातून आणि पुढच्या 2 मोत्यातमधनं सुई मी बाहेर काढून घेणार आहे. आता इथे सुरुवात होती म्हणून आपण 4 मोती घातलेत, पण आता पुढची लाईन जी आहे ती 3 मोती आणि 4 मोती येणार आहे. म्हणजे पहिला षटकोन करताना 4 मोती घातले, पहिला कॉर्नर करताना 4 मोती घातले, तसं आता इथे 3 मोती आणि 4 मोती घालत हा राऊंड पूर्ण करायचा आहे. तर आता आपण इथे मध्ये आहोत, तर आपल्याला फक्त 3 पिवळ्या कलरचे मोती घालायचे आहेत. ह्या हिरव्या मोत्यातनं आणि खालच्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घ्यायची आणि नंतर फक्त पुढच्या एका टोकाच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. आता इथे पण कॉर्नर असल्यामुळे 4 मोती घालायचे आहेत. एक हिरव्या कलरचा, 2 पिवळ्या कलरचे आणि परत एक हिरव्या कलरचा आणि फक्त ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची. परत ह्या पुढच्या 2 मोत्यांमधनं सुई एकदम बाहेर काढून घ्यायची. हे बघ, आता ही पुढची लाईन मी करून घेते आणि शेवटचा षटकोन कसा करायचा आहे ते तुम्हाला सांगते. पण इथे सांगताना मी तुम्हाला सांगते की कसं करायचं आहे. मधल्या भागावर आल्यावर आपण 3 पिवळे मोती घालणार आहोत. कॉर्नरवर आल्यावर एक हिरवा, 2 पिवळे आणि एक हिरवा घालणार आहोत. पद्धतीनेच ही लाईन शेवटपर्यंत पूर्ण करून घ्यायची. ती पूर्ण करून घेते आणि पुढची लाईन कशी करायची ते तुम्हाला सांगते. आता आपणला शेवटचा षटकोन चालू आहे. आपल्याकडे खाली 3 मोती तयार आहेत. मी आता खालच्या आणि ह्या साईडच्या हिरव्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे. आता इथे कॉर्नरचाच आकार आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला 2 पिवळे आणि एक हिरवा मोती घालायचा आहे. 2 पिवळे आणि एक हिरवा असे 3 मोती घालून हा षटकोन पूर्ण करायचा आहे. आता सुई ह्या हिरव्या मोत्यातून आणि ह्या एका पिवळ्या मोत्यातनं अशी वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे. हा आपला रुमालाचा आतला बेस तयार झाला आहे. आता इथून पुढे बदकाचं डिझाईन चालू होणार आहे. तर त्यासाठी आपल्याला फक्त हिरवा आणि पांढऱ्या कलरचा कलर लागणार आहे. तर मी पिवळा कलर बाजूला ठेवते आणि ह्या 2 कलरनी आपली सुरुवात करते डिझाईनला. आता इथे मध्ये आहे आपण, तर आता काय करायचं आहे,
खालच्या 2 मोत्यांवर विणकाम करायचं आहे. आता जसं इथे मध्ये विणलं होतं तसं इथे 2 षटकोन ह्या मधल्या भागात येणार आहे आणि ह्या कॉर्नरला वेगळा षटकोन येणार आहे. तर आता 1 हिरवा मोती, 2 पांढरे मोती आणि परत 1 हिरवा मोती, असे 4 मोती मी पहिल्या षटकोनासाठी घातलेत आणि ह्या खालच्या 2 मोत्यांमधनं सुई अशी फिरवून घेणार आहे. परत आता पुढच्या ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची. आता इथे 1 हिरवा आणि 2 पांढरे मोती घ्यायचे. असे 3 मोती घेऊन पुढचा षटकोन पूर्ण करायचा आहे. आपल्याकडे 3 मोती खाली तयार आहेत. आता हे बघा, मधल्या भागावर आपले हे 2 षटकोन झाले. आता कॉर्नरला आलो आहे म्हणून फक्त एकाच मोत्यातनं सुई बाहेर काढायची. 1 हिरवा, 1 पांढरा परत 1 हिरवा आणि 1 पांढरा. सिक्वेन्स बघा, आपण आधी करताना 1 हिरवा घातला आणि वरती 2 पांढरे घातले होते. आता कॉर्नरचं करतोय म्हणून 1 हिरवा, 1 पांढरा, 1 हिरवा आणि 1 पांढरा, असे 4 मोती घालायचे आणि ह्या हिरव्यातून आणि पिवळ्यातनं सुई आधी बाहेर काढून घ्यायची आहे. परत ह्या पुढच्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची. आता इथे परत मोत्यांवर विणायचं आहे षटकोन. तर आधी 1 हिरवा मोती घेतला आहे, मग 2 पांढरे मोती घेतलेत आणि ह्या हिरव्यातून आणि खालच्या 2 पिवळ्या मोत्यांमधनं सुई अशी बाहेर काढून घ्यायची. परत पुढच्या 2 मोत्यांमधनं सुई काढायची. परत 1 हिरवा मोती आणि 2 पांढरे मोती, असे 3 मोती घ्यायचे आणि ह्या साईडच्या हिरव्यातून पिवळा आणि परत हा हिरवा, अशा 3 मोत्यांमधनं सुई फिरवून घ्यायची. हे बघा, वरच्या साईडने आपली पांढऱ्या कलरची बॉर्डर सुरू झालेली आहे. आता इथे परत एक कॉर्नर आहे. कॉर्नर करताना परत सेम पद्धतीने 4 मोती घालायचे. 1 हिरवा, 1 पांढरा आणि परत 1 हिरवा आणि 1 पांढरा, असे 4 मोती घालायचे आणि सुई ह्या हिरव्या मोत्यातून आणि पिवळ्या मोत्यातून बाहेर काढून घ्यायची. परत पुढच्या 2 मोत्यांमधनं सुई फिरवायची. सेम अशाच पद्धतीने ही लाईन पूर्ण करायची आहे. कॉर्नरला 1 हिरवा, पांढरा, हिरवा आणि पांढरा येणार आणि मध्ये करताना 1 हिरवा आणि 2 पांढरे येणार. आता मध्ये आहे म्हणून मी 1 हिरवा आणि 2 पांढरे घालणार आहे. परत पुढचा 1 हिरवा आणि 2 पांढरे, मग कॉर्नरला आल्यानंतर 1 हिरवा, 2 पांढरे आणि 1 हिरवा, असे 4 मोती घालून कॉर्नरचाच षटकोन पूर्ण करणार आहे. अशी करत मी ही ओळ पूर्ण करते. मग पुढची स्टेप कशी करायची ते तुम्हाला सांगते. हे बघा, आता शेवटचा षटकोन आला आहे. मी ह्या पिवळ्या आणि हिरव्या मोत्यातनं सुई बाहेर काढते. आता इथे आपल्याला 1 पांढरा, 1 हिरवा आणि 1 पांढरा, असे 3च मोती लागणार आहेत. आता ह्या 3 मोत्यांमधनं मी सुई अशी वरच्या दिशेने फिरवून घेणार आहे. आता हे बघा, आणि अजून ह्या एका साईडच्या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे. आता इथून आपल्याला बदकाची बॉडी चालू करायची आहे. तर सुरुवातीला आता नीट लक्ष द्या म्हणजे बदक करताना, कारण व्हिडिओ मोठा होतो म्हणून मी प्रत्येक ओळीतले बदक दाखवणार नाही. 2 बदक तुम्हाला करून दाखवेन, नंतर राहिलेले 4 बदक मी करून घेईल. तर आता इथे आपल्याला सुरुवातीला 4 मोती लागणार आहेत. तर
एक पांढऱ्या कलरचा मोती आहे, एक हिरवा मोती आहे आणि 2 पांढरे मोती. सिक्वेन्स बघा, मी काय घेतला आहे, एक पांढरा, एक हिरवा आणि 2 पांढरे. आणि आता हे खालचे जे 2 पांढरे आहेत त्यातनं सुई आपल्याला आधी बाहेर काढून घ्यायची आहे. नंतर पुढच्या 2 पांढऱ्या मोत्यांमधनं काढायची आहे. इथे आपलं आता लाईन जशी वाढते तसे मधले षटकोन वाढत जाणार आहेत. आता इथे तिन्ही मोती पांढऱ्याच कलरचे घ्यायचे आणि ह्या साईडच्या मोत्यातून आणि खालच्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची आहे. परत पुढच्या 2 पांढऱ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची. इथे परत 3 पांढऱ्या कलरचे मोती घ्यायचे आणि हा साईडचा पांढरा आणि खालचे 2 अशा 3 मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता ह्या कॉर्नरच्या एकाच हिरव्या मोत्यातनं आपल्याला बाहेर पडायचे. आता इथे 4 मोती घ्यायचे. 4 मोतीमध्ये एक पांढरा, 2 हिरवे आणि एक पांढरा मोती, असे 4 मोती घेतलेत. आता कॉर्नरच्या षटकोन करताना आपल्याकडे फक्त 2 मोती असतात, म्हणून आपण 4 मोती घालून तो षटकोन पूर्ण करतो. आधी ह्या 2 मोत्यांमधनं काढायची, मग परत पुढच्या ह्या 2 मोत्यांमधनं. हे बघा, पहिल्या लाईनीत सुरुवातीला 1 मोती एक्स्ट्रा येतो. आता इथे आपण तीच ओळ पूर्ण पुढे कंटिन्यू करतोय, पण आपल्याकडे आता इथे सुरुवातीला 3 मोती तयार झालेले आहेत. तर आपण इथे आता जो म्हणजे षटकोन करणार आहे त्यासाठी एक पांढरा, एक हिरवा आणि एक पांढरा असे 3 मोती घालणार आहोत. एक पांढरा, एक हिरवा आणि एक पांढरा. आता ह्या साईडच्या आणि खालच्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. परत पुढचे 2 पांढरे मोती त्यातनं सुई बाहेर काढायची आहे. परत आता इथे 3 पांढरे मोती येणार. परत पुढच्या 2 मोत्यांमधनं म्हणजे खालचे 2 मोती आणि पुढचे 2 मोती अशी 4 मोत्यांमधनं मी सुई फिरवून घेतली आहे. परत 3 पांढरे मोती घालते आणि साईडच्या आणि ह्या खालच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. आता आपण परत कॉर्नरच्या एकाच मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. आता इथे आपल्याला 4 मोती घालायचे, तर एक पांढरा, 2 हिरवे आणि एक पांढरा मोती घालायचा आहे. एक पांढरा, 2 हिरवे आणि एक पांढरा असे 4 मोती घातलेत. आता साईडच्या ह्या पांढऱ्या मोत्यातून आणि हिरव्या मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची. परत पुढच्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची. हे बघ, आता इथे तुम्हाला करताना लक्षातच आलं असेल, पहिला षटकोन जेव्हा करणार आहे कॉर्नर नंतरचा तेव्हा एक पांढरा, एक हिरवा आणि एक पांढरा मोती घालायचा आहे. नंतरचे 2 राहिलेले षटकोन जे आहेत ते पूर्ण व्हाईट कलरचे करायचे आहेत आणि कॉर्नरला आल्यावर एक पांढरा, 2 हिरवे आणि एक पांढरा मोती घालायचा आहे. तर सेम मी ही लाईन इथपर्यंत करून घेते आणि पुढची लाईन कशी करायची ते तुम्हाला सांगते. शेवटचा षटकोन आपण पूर्ण करणार आहोत, तर त्यासाठी आपल्याकडे हे 3 मोती तयार आहेत. मी आधी ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेते. आता इथे आपल्याला आधी ऑलरेडी पांढरा मिळालेला आहे. मग आता आपण सुरुवातीला कॉर्नरला आपण कसं केलं होतं, एक पांढरा, 2 हिरवे आणि एक पांढरा असे 4 मोती घातले होते. पण आता इथे आपल्याकडे 3 मोती ऑलरेडी तयार आहेत. तर इथे आपल्याला 2 हिरवे मोती आणि एक पांढरा मोती घालायचा आहे आणि हे 3 मोती घालून हा षटकोन पूर्ण करायचा आहे. आता मी ह्या साईडच्या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे.
आता बदकाचा आपला हा खालचा भाग झाला आहे. आपण आता वरती त्याच्या तोंडाकडे आणि वरच्या पंखाकडे चाललेलो आहोत. तर आता इथे आपली सुई पांढऱ्याच्या बाजूला निघालेली आहे बघा. आता आपल्याला इकडे मानेची रेष करायची आहे. तर आपण सुरुवातीला 3 पांढरे आणि 1 हिरवा मोती असे 4 मोती घालणार आहोत आणि खाली ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घ्यायची, म्हणजे तिथे एक आपला षटकोन तयार होणार आहे. आता परत पुढच्या ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढते. आता इथे 1 पांढरा, 1 हिरवा आणि 1 पांढरा असे 3 मोती घ्यायचेत आणि ह्या साईडच्या पांढऱ्या मोत्यातून आणि खालच्या ह्या 2 मोत्यांमधनं अशी 3 मोत्यांमधनं सुई फिरवून घ्यायची. आता इथे 3ही मोती पांढऱ्या कलरचे घालायचे. सॉरी, आधी पुढच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची राहिली माझी. पुढच्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची आणि नंतर 3 पांढरे मोती घेऊन तो षटकोन पूर्ण करायचा आहे. या साईडच्या मोत्यातून आणि खालच्या 2 मोत्यांमधनं सुई फिरवून घ्यायची. आता परत पुढच्या 2 पांढऱ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची. आता इथे 2 हिरवे आणि 1 पांढरा असे 3 मोती घालायचे. आणि ह्या साईडच्या पांढऱ्या मोत्यातून आणि खालच्या 2 मोत्यांमधनं सुई फिरवून घ्यायची. आता कॉर्नरचा एकच मोती घ्यायचा आहे. आता कॉर्नरला आपल्याला 4ही मोती हे हिरव्या कलरचे घालायचे आहेत. आणि नंतर हा साईडचा हिरवा आणि खालचा हिरवा अशा 2 मोत्यांमधनं सुई फिरवून घ्यायची आहे. परत पुढच्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढायची. आता इथून बघा, इथे सुरुवातीला आपण 4 मोती घातले होते, त्यामध्ये 3 पांढरे आणि 1 हिरवा घातला होता. तर आता 1 हिरवा आपल्याला मिळालेला आहे. इथून जी लाईन चालू होणार आहे ती सेम पद्धतीने राहणार आहे, म्हणजे 3 आणि मधल्या याच्यावर 3-3 मोत्यांचे विणकाम येणार आहे आणि शेवटी जो कॉर्नर आहे तर तिथे 4 मोती घालून तो षटकोन पूर्ण होणार आहे. तर आता इथे सुरुवातीला मी 3 पांढऱ्या कलरचे मोती घालणार आहे. आता इथून जी लाईन किंवा ओळ सुरू आहे ती थोडी काळजीपूर्वक पहा. हे बघा, ह्या 2 मोत्यातून आणि पुढच्या 2 मोत्यांमधनं मी सुई बाहेर काढली. सुरुवात करताना म्हणजे कॉर्नर झाल्यानंतर सुरुवात करताना 3 पांढरे मोती घालायचेत. मग दुसरा षटकोन करताना 1 पांढरा, 1 हिरवा आणि 1 पांढरा असे 3 मोती घालायचे. तर ह्या साईडच्या पांढऱ्यातून आणि खालच्या ह्या 2 मोत्यांमधनं सुई आधी बाहेर काढायची. मग परत पुढच्या 2 पांढऱ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची. आता इथे 3ही पण पांढऱ्या कलरचे मोती घ्यायचे आणि ह्या साईडच्या पांढऱ्यातनं आणि खालच्या 2 पांढऱ्यामधून अशी सुई फिरवून घ्यायची. आता परत पुढच्या 2 पांढऱ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची. आता इथे 2 हिरवे आणि 1 पांढरा असे 3 मोती घालून हा षटकोन पूर्ण करायचा आहे. परत ह्या खालच्या 2 पांढऱ्या मोत्यातून आणि कॉर्नरला असल्यामुळे एकाच मोत्यातून सुई अशी फिरवून घ्यायची. आता इथे 4ही मोती हिरव्या रंगाचे येणार आहेत आणि ह्या 2 हिरव्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. हे बघा, सेम पद्धतीने आपण ह्या 4 भागांवरचं पॅटर्न पूर्ण करणार आहोत.
आता मी पुढचं विणकाम करून घेणार आहे, पण तुम्हाला एकदा नीट परत समजावून सांगते. आता आपण हा कॉर्नर केल्यानंतर ह्या पुढच्या 2 मोत्यांमधनं सुई अशी बाहेर काढून घ्यायची आहे. हा गोल केल्यानंतर कॉर्नरचा सुरुवातीला आपल्याला 3 पांढरे मोती घालायचे आहेत. मग तिथला तो षटकोन पूर्ण झाल्यावर मध्ये पुढच्या ह्या 2 मोत्यांमधनं सुई काढून एक पांढरा, एक हिरवा आणि एक पांढरा असे 3 मोती घालून दुसरा षटकोन पूर्ण करायचा आहे. तिसऱ्या षटकोनासाठी 3ही पांढरे मोती घालायचे आहेत. चौथ्या षटकोनासाठी 2 हिरवे आणि 1 पांढरा मोती घालायचा आहे. तुम्हाला अजून एक सोपं काम सांग. तुम्ही जेव्हा डिझाईन करायला घ्याल तर मी सांगते त्या पद्धतीने तर तुम्ही व्हिडिओ बघालच, किंवा डिझाईन जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही एका कागदावर ती जी ओळ आहे ती लिहून घेत चला, की पहिला षटकोन कोणत्या रंगाचा येणार आहे, दुसरा षटकोन कोणत्या रंगाचा येणार आहे. म्हणजे त्याच ओळी आपल्याला रिपीट करायच्या आहेत. फक्त सुरुवातीला जेव्हा आपण स्टार्ट करतो तेव्हा एक मोती जास्ती लागतो, आणि जेव्हा शेवट करतो म्हणजे ती लाईन जोडतो तेव्हा एक मोती ती कमी. असं काम करत ही ओळ मी पूर्ण करून घेते आणि पुढची स्टेप कशी करायची ते तुम्हाला सांगते. आता इथे शेवटचा षटकोन चालू आहे. तर हा कॉर्नरचा षटकोन असल्यामुळे इथे तिन्ही पण हिरव्या कलरचे मोती घालायचे आहेत आणि तो षटकोन पूर्ण करायचा आहे. आणि ह्या साईडच्या एका पांढऱ्या मोत्यातनं सुई मी बाहेर काढून घेणार आहे. इथे आपल्याला आता बदकाचा चेहरा करायचा आहे. त्यासाठी एक पांढरा आणि 3 ग्रीन कलरचे मोती घालायचे आणि हा पहिला षटकोन पूर्ण करायचा आहे. ह्या खालच्या 2 मोत्यातून आणि अजून पुढच्या 2 मोत्यांमधनं मी सुई फिरवून घेते. आता पुढचे तिन्ही पांढऱ्या कलरचे मोती घ्यायचे. ह्या साईडच्या पांढऱ्यातनं आणि खालच्या 2 मोत्यांमधनं सुई फिरवून घ्यायची. परत पुढच्या 2 मोत्यांमधनं सुई काढायची आहे. आता इथे एक हिरवा, एक पांढरा आणि एक हिरवा मोती घ्यायचा आहे. परत ह्या साईडच्या आणि ह्या खालच्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची आणि तिथला षटकोन पूर्ण करायचा आहे. परत पुढच्या 2 मोत्यांमधनं सुई फिरवायची. आता इथे आपली दुसऱ्या बदकाला सुरुवात होणार आहे. तर ही जशी खाली लाईन आली होती तशीच आता इकडे दुसऱ्या बदकाची लाईन सुरू होणार आहे. हे बघा, इथे बदकाचं तोंड आणि हा खालचा भाग त्याचा तयार झालेला आहे. असाच सेम बदक आता इथे क्रॉसमध्ये येणार आहे. आता इथे सुरुवातीला एक ग्रीन आणि 2 व्हाईट असे 3 मोती घालायचे आणि ह्या हिरव्यातून आणि खालच्या ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची. परत पुढच्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची. एक हिरवा आणि 2 पांढरे मोती घ्यायचे. ह्या साईडच्या आणि खालच्या 2 मोत्यांमधनं सुई फिरवून घ्यायची. आता कॉर्नर असल्यामुळं फक्त एकाच मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. आता इथे
4 मोती घालायचे. तर 3 मोती हिरवे आणि 1 मोती पांढरा, असे 4 मोती घालायचे. आणि ह्या बाजूच्या हिरव्यातनं आणि या खालच्या हिरव्यातनं सुई बाहेर काढायची. म्हणजे एका लाईनीत आपले 6 मोती पांढऱ्या कलरचे येतील बघा. आता परत पुढच्या ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची. आता इथे 1 पांढरा आणि 2 हिरवे मोती घ्यायचे. हे बघा, इथे सुरुवात होती म्हणून 1 मोती आपण जास्ती घातलेला होता. तर आता ह्या साईडनी सुरुवात म्हणजे ती ओळ परत पुढे कंटिन्यू होती म्हणून 1 मोती इथे आतल्या साईडनी या दुसऱ्या भागावर कमी झाला आहे. आता इथून पुढे 3 आणि 4 मोत्यांचंच काम आहे. परत ह्या खालच्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घ्यायची. तर इथे चेहऱ्यासाठी 3 पांढऱ्या कलरचे मोती घालायचे. ह्या साईडच्या आणि खालच्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची. परत पुढच्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची. आता इथे 1 हिरवा, 1 पांढरा आणि 1 हिरवा असे 3 मोती घालायचे. परत पुढच्या 2 पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. आता इथे 1 हिरवा आणि 2 पांढरे मोती घालायचे. परत पुढच्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची. तर परत इथे 1 हिरवा आणि 2 पांढरे मोती घालायचे. ह्या साईडच्या हिरव्यातनं आणि खालच्या ह्या 2 मोत्यांमधनं सुई पुढे फिरवून घ्यायची. आता कॉर्नरला आल्यामुळे फक्त एकाच मोत्यातनं सुई फिरवायची. आता इथे 4 मोती घालायचे. तर त्याचा सिक्वेन्स येणार आहे 3 हिरवे आणि 1 पांढरा. तीन हिरवे आणि 1 पांढरा. ह्या साईडच्या हिरव्यातनं आणि खालच्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढायची. परत पुढच्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची. आतल्या भागावर 2-2 मोत्यांवर काढायची आणि टोकावर फक्त एकाच मोत्यातनं सुई बाहेर काढायची. आता सेम ह्याच पद्धतीने म्हणजे ह्या दुसऱ्या भागावर जे विणकाम केलं आहे तसंच आता 3ऱ्या, 4थ्या, 5व्या आणि 6व्या भागावर करायचं आहे. तर आता आपण इथे कॉर्नर करून घेतला आहे. मी इथे करून दाखवत नाही आहे, मी फक्त एकदा ही ओळ तोंडी सांगणार आहे आणि नंतर मी हे पूर्ण करून घेणार आहे आणि मग पुढची ओळ तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा, आपण कॉर्नर केला आहे. कॉर्नरनंतर आपल्याला चोच आणि त्याच्या साईडचा भाग करायचा आहे. तर 1 पांढरा आणि 2 हिरवे मोती घालायचे आहेत. नंतरचा येणारा षटकोनासाठी 3 पांढरे मोती घालायचे. नंतर पुढचा जो षटकोन येणार आहे त्यासाठी 1 हिरवा, 1 पांढरा आणि 1 हिरवा मोती घालायचा आहे. नंतर 1 हिरवा, 2 पांढरे, परत पुढचा 1 हिरवा आणि 2 पांढरे आणि कॉर्नरच्या याच्यावर 3 हिरवे आणि 1 पांढरा. पुढे 3रा पार्ट, 4था, 5वा, 6वा भाग करताना ह्या दुसऱ्या भागाची कशी सुरुवात केली आहे आपण त्याप्रमाणे इकडे करायचं आहे. तर मी हा भाग पूर्ण करून घेते आणि पुढची ओळ कशी करायची ते तुम्हाला सांगते.
आता ह्या ओळीचा आपला शेवटचा षटकोन चालू आहे. तर आपण आधी ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढणार आहोत. आता इथे 2 हिरवे आणि 1 पांढरा मोती घालायचा आहे आणि हा इथला षटकोन पूर्ण करायचा आहे. आता ह्या साईडच्या हिरव्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. इथे आता 2 बदक मावत नाहीत, तर एक बदक आणि एक फुलासारखा आपण तिथे समोर त्याचा जो स्पेस राहणार आहे मोकळा, तो जास्ती हिरवा दिसू नये म्हणून तिथे आपण एक छोटासा फुलासारखा आकार देणार आहोत. तर त्यासाठी मी परत पिवळ्या कलरचा इथे वापर करणार आहे. जो मी इथे खाली घातलेला आहे तोच पिवळा कलर आपल्याला आता वरती घ्यायचा आहे. तर आता इथे घेताना 1 हिरवा, 2 पिवळे आणि 1 हिरवा मोती घ्यायचा आहे. असे 4 मोती घेऊन हा कॉर्नरचा मोती सोडून ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची आहे. तर परत पुढच्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची. आता तिन्ही इथे हिरव्या कलरचे मोती घालायचे आहेत. परत सुई पुढच्या 2 मोत्यांमधनं बाहेर काढून घ्यायची. आता इथे 1 पांढरा आणि 2 हिरवे मोती घ्यायचे. हे 3 मोती घेऊन ह्या साईडच्या मोत्यातनं आणि ह्या खालच्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची. परत पुढच्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची. आता इथे 1 पांढरा, 1 हिरवा आणि परत 1 पांढरा असे 3 मोती घ्यायचे आणि ह्या साईडच्या पांढऱ्यातनं आणि ह्या खालच्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची. परत सुई पुढच्या 2 मोत्यांमधनं बाहेर काढायची. इथे आता आपल्याला हा बॉडीचा भाग करायचा आहे. तर आपण तिन्ही पांढऱ्या कलरचे मोती घेणार आहोत. या साईडच्या आणि खालच्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची. परत पुढच्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची. परत 3 पांढऱ्या कलरचे मोती, साईडच्या आणि ह्या खालच्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची. आता कॉर्नरच्या मोत्यावर विणकाम करायचं आहे म्हणून फक्त एकाच मोत्यातनं सुई बाहेर काढायची. आता इथे 3 हिरवे आणि 1 पांढरा मोती घ्यायचा आहे आणि ह्या पांढऱ्यातून आणि हिरव्यातून सुई बाहेर काढायची. परत पुढच्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची. एक हिरवा आणि 2 पिवळ्या कलरचे मोती घालायचे. आता ह्या लाईनीतला दुसऱ्या भागाला आपण सुरुवात करणार आहोत. तर इथे फक्त आपण 1 मणी हिरवा एक्स्ट्रा घातला होता. तर हा 1 मणी आपला इथे आधीच ऑलरेडी आता ह्या कॉर्नरच्या षटकोनात आलेला आहे. त्याच्यामुळं ही ओळ जशी केलेली आहे त्याच पद्धतीने इकडे विणत जायचे. आता 1 हिरवा आणि 2 पिवळ्या कलरचे मोती घालायचे. परत पुढच्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची.
आता इथे 3 हिरव्या कलरचे मोती घालायचे. परत ह्या साईडच्या आणि खालच्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घ्यायची. परत पुढचे 2 मोती, एक पांढरा आणि 2 हिरवे, असे 3 मोती घालायचे आणि हा षटकोन पूर्ण करायचा आहे. परत पुढच्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची. इथे एक पांढरा, एक हिरवा आणि एक पांढरा, ह्या साईडच्या आणि खालच्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढून तो षटकोन पूर्ण करायचा आहे. परत पुढच्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची. तीनही पांढऱ्या कलरचे मोती घ्यायचे आणि ह्या साईडच्या आणि खालच्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची. परत पुढच्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची. परत 3 पांढरे मोती घालायचे आणि हा षटकोन पूर्ण करायचा. आता कॉर्नरच्या एकाच मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची. आता इथे 3 हिरवे आणि एक पांढरा मोती घालायचा आहे आणि कॉर्नर असल्यामुळे इथे फक्त 2 मोत्यांमधनंच आपल्याला सुई फिरवून घ्यायची. परत पुढच्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची. आता ह्या दुसऱ्या भागावर जे विणकाम केलेलं आहे तसंच आपल्याला ह्या राहिलेल्या 4 भागावर विणकाम करायचं आहे. आपण टोकासाठी हे 3 हिरवे मोती आणि एक पांढरा मोती घातला होता, तर तो आपण इथे घालून झालेला आहे आपला. आता त्याच्या पुढचा षटकोन जो आहे तो एक हिरवा 2 पिवळे, मग त्याच्यानंतरचा दुसरा षटकोन तिन्ही पण हिरवे मोती, मग नंतर एक पांढरा 2 हिरवे, मग एक पांढरा एक हिरवा एक पांढरा, असे 3 मोती घालून तो, आणि नंतर राहिलेले दोन्ही पण षटकोन पांढऱ्या कलरचे. मग परत कॉर्नरला आल्यानंतर सेम करायचे, 3 हिरवे आणि एक पांढरा. तर हे पुढची ओळ करताना आपण ह्या दुसऱ्या भागावर जे विणकाम केलेलं आहे हे तिथून सेम पद्धतीने आपल्याला मोती घालत ह्या 4 पार्टवरचं विणकाम करायचं आहे. तुम्हाला जर अवघड वाटत असेल तर तुम्ही ह्या कॉर्नरला इथे हाताची सेफ्टी पिन लावू शकता किंवा एखादा दोरा कळण्यासाठी लावू शकता की आता हा स्टार्टिंगचा भाग आहे, म्हणजे आपण ओळीला सुरुवात इथून केली होती, मग ह्या ओळीतला हा शेवटचा षटकोन आहे कॉर्नरचा. मग मी समजा इथे असा लक्षात राहण्यासाठी अल्लात दोरा बांधून घेतला आहे की आता दुसऱ्या भागावरचं विणकाम माझं सेम इकडे येणार आहे. मग आता इथून परत मला पुढे काय विणकाम करायचे ते मी नंतर इकडे येताना कन्फ्यूज होऊ नये म्हणून ह्या दोऱ्याच्या पुढचं विणकाम मी सगळं इकडे कंटिन्यू करणार आहे. सेम पद्धतीनेच हे राहिलेले 3 भागांवरचं विणकाम करणार आहे. तर सोपं लक्षात राहण्यासाठी जिथून तुमची ओळ सुरुवात होते तिथे तुम्ही असा दोरा किंवा सेफ्टी पिन लावा, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. तर आता मी राहिलेलं जो भाग आहे 4 पार्टवरचा तो सेम ह्या पद्धतीने इथे कंटिन्यू करणार आहे. तो करून घेते आणि पुढची ओळ कशी करायची ते तुम्हाला सांगते. इथे आता ह्या लाईनीचा शेवटचा षटकोन आला आहे, तर मी ह्या खालच्या आणि साईडच्या मोत्यातनं सुई फिरवून घेणार आहे. आता इथे 2 हिरवे आणि एक पांढरा मोती घालायचा आहे. ह्या खालच्या पांढऱ्यातनं
आणि खालच्या ह्या 2 मधनं सुई वरच्या साईडनी बाहेर काढून घ्यायची. आता मी एका पिवळ्या मोत्यातनं बाहेर पडलेली आहे. आता इथे आपल्याला 3 पिवळे आणि 1 हिरवा मोती घालायचा आहे. असे 4 मोती घेऊन हा कॉर्नरचा 1 मोती सोडून त्याच्या पुढच्या मोत्यातनं आणि सुई निघालेल्या मोत्यातनं सुई अशी फिरवून घ्यायची. परत पुढच्या ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची. आता इथे 1 हिरवा आणि 2 पिवळ्या कलरचे मोती घालायचे. या साईडच्या पिवळ्यातनं आणि खालच्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची. परत पुढच्या 2 मोत्यामधनं सुई बाहेर काढायची. माझा इथे दोरा संपला आहे, मी तो लावून घेते आणि पुढे कसं करायचं ते तुम्हाला सांगते. हे बघा, मी नवीन वायर जोडून घेतले. हे जुनं वायर आहे आपलं. आता 3 हिरव्या कलरचे मोती घ्यायचे. तर हे खाली राहिलेलं वायर मी ह्या 3 मोत्यांमधनं बाहेर काढून घेणार आहे. आणि ह्या साईडच्या मोत्यातनं आणि खालच्या 2 मोत्यांमधनं सुई फिरवून घ्यायची आहे. तर परत पुढच्या 2 मोत्यांमधनं सुई फिरवून घ्यायची. आता इथे 3 पांढऱ्या कलरचे मोती घालायचे. आपण बघा, खालचा बदक पाहिला तर हा भाग चालू आहे आपला चोचेचा आणि मानेचा. या साईडच्या आणि खालच्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची. जमलं तर पुढच्याही 2 मोत्यांमधनं काढा सुई. नीट व्यवस्थित ओढता येत असेल तर डायरेक्ट पुढच्या 2 मोत्यांमधनं पण सुई बाहेर काढायची. आता इथे परत 1 पांढरा, 1 हिरवा आणि 1 पांढरा असे 3 मोती घालायचे. या साईडच्या मोत्यातनं आणि हे खालचे आणि पुढचे 2 असे एकदम 4 मोत्यांमधनं मी आता सुई फिरवून घेणार आहे. आता इथे 3 पांढऱ्या कलरचे मोती घालायचे आणि परत ह्या साईडच्या पांढऱ्यातनं आणि ह्या खालच्या 4 मधून सुई एकदम बाहेर काढणार आहे. जमत नसेल तर 2-2 मोत्यांमधनंच काढा. आता इथे 2 हिरवे आणि 1 पांढरा असे 3 मोती घालायचे. आणि ह्या 3 मधून आणि पुढचा कॉर्नरचा 1च मोती आहे, त्याच्यातनं सुई अशी फिरवून घ्यायची. आता कॉर्नरला पूर्ण 4 हिरव्या कलरचे मोती आहेत. आता कॉर्नर असल्यामुळे फक्त 2 मोत्यांमधनंच सुई फिरवायची आणि नंतर पुढच्या 2 मोत्यांमधनं. आता त्या लाईनीचा आपण दुसरा भाग करत आहोत. तर सुरुवातीला 3 पिवळ्या कलरचे मोती घालायचे. दुसऱ्या पार्टचा भाग जर तुम्हाला समजत नसेल की कुठून सुरू होणार आहे तर तुम्ही आत्ता हा जो ह्या लाईनीतला कॉर्नरचा जो भाग झाला आहे तिथे मी मगा सांगितल्याप्रमाणे दोरा किंवा सेफ्टी पिन लावा, म्हणजे तुम्हाला पहिली लाईन कुठून कुठपर्यंत झाली ते लक्षात येईल. मग त्याच्यापुढे कंटिन्यू पुढे कसं काम करायचे हे तुम्हाला कळायला सोपं जाईल.
आता इथे एक हिरवा आणि 2 पिवळ्या कलरचे मोती घालायचे. परत ह्या पिवळ्यामधनं आणि खालच्या हे खालचे 2 आणि त्याच्या पुढचे 2 अशा 4 मोत्यांमधनं मी सुई फिरवून घेणार आहे. आता तिन्ही पण हिरव्या कलरचे मोती आहेत. खालचे 2 आणि पुढचे 2 अशा 4 मोत्यांमधनं मी सुई फिरवून घेत आहे. आता पुढे 3 पांढऱ्या कलरचे मोती साईडच्या आणि खालच्या 4 मोत्यांमधनं सुई फिरवून घ्यायची. आता इथे एक पांढरा, एक हिरवा आणि एक पांढरा 3 मोती घातले. हा साईडचा 1 आणि खालचे 4 अशा मोत्यांमधनं सुई फिरवून घ्यायची. परत 3 पांढऱ्या कलरचे मोती साईडचा 1 आणि खालचे 4 आता इथे 2 हिरवे आणि एक पांढरा असे 3 मोती घालायचे. खालचे 2 आणि पुढचा फक्त एकच, कारण आता कॉर्नर आलेला आहे. दुसऱ्या पार्टचा कॉर्नर चालू आहे, म्हणजे शेवटचा भाग येतोय आपला. आता इथे पूर्ण 4 हिरव्या कलरचे मोती घालायचे आहेत आणि फक्त ह्या 2 मोत्यांमधनं आधी सुई बाहेर काढायची. त्या ओळीतला आपला दुसरा भाग तयार झाला आहे. आता परत तिसऱ्या भागासाठी इथून सुरुवात करायची. तर तिसरा भाग ह्या 3 पिवळ्यापासून चालू होणार आहे. तर ही जशी ओळ केली आहे शेवटपर्यंत, त्याच पद्धतीने हा 3रा, 4था, 5वा आणि 6वा भाग पूर्ण करायचा आहे. आता 3 आधी पिवळ्या कलरचे येणार, मग एक हिरवा आणि 2 पिवळे येणार. सेम हे जसे घातले आहेत तसेच आता इकडे आपल्याला घालत ही ओळ पूर्ण करायची आहे. तर मी हे 4 पार्ट करून घेते आणि नंतर काय करायचे ते तुम्हाला सांगते. बघा, ह्या लाईनीतला आपला शेवटचा षटकोन चालू आहे. तर मी आधी ह्या 2 मोत्यांमधनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घेणार आहे. आता आपला शेवटचा कॉर्नरचा भाग आहे म्हणून तो तिन्ही पण हिरवे मोती घालून पूर्ण करायचं आहे. सुई आता वरच्या दिशेने बाहेर काढायची. ह्या पिवळ्या मोत्यातनं बाहेर काढायची. आता आपला रुमालाचा शेवटचा भाग चालू आहे, म्हणजे शेवटची लाईन चालू होणार आहे. तर ही लाईन आपल्याला पूर्ण करायची नाही आहे. इथे फक्त एक षटकोन येणार आहे आणि बदकाचा तोंडासाठी एक षटकोन येणार आहे. प्रत्येक पार्टमध्ये फक्त 2च षटकोन करायचे आहेत. बाकीचा भाग तसाच प्लेन राहू द्यायचा आहे, तिथे विणकाम नाही करायचं आहे. तर आता इथे 4 मोती आलेले आहेत बघा पिवळे. तर पहिला पिवळा मोती सोडून द्यायचा, म्हणजे सुई मी ह्या मोत्यातनं बाहेर काढली होती. तर आता अजून मी पुढच्या 2 पिवळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढणार आहे. जे 4 पिवळे मोती आहेत त्यावर मधल्या 2 पिवळ्यावर आपल्याला षटकोन पूर्ण करायचं आहे. तर तिथे परत 4 पिवळ्या कलरचे मोती घेणार आहे मी.
आणि सुई निघालेला आणि त्याच्या मागच्या मोत्यातनं सुई अशी बाहेर काढायची. बाकी कुठेच विणकाप करायचं नाही आहे. परत आता 1 2 3 4 5 आणि 6 मोत्यांमधनं आधी सुई फिरवून घ्यायची आहे. हे बघा, इथे 2 3 मोती पांढऱ्या कलरचे दिसतील, पण पिवळ्यानंतर जो पांढऱ्या कलरची लाईन येणार आहे त्यामध्ये पहिला पांढरा सोडून द्यायचा आणि पुढच्या 2 वर आपल्याला षटकोन विणायचं आहे. मग इथे पूर्ण चारी पण पांढऱ्या कलरचे मोती घालायचे आणि सुई निघालेला मोती आणि त्याच्या मागच्या मोत्यातनं सुई अशी फिरवून पुढे काढायची आहे. ह्याच प्रकारे ह्या चारी भागावर आपल्याला करायचे. आता सुई पूर्ण अशी फिरवून ह्या मधल्या 2 पिवळ्यापर्यंत फिरवून घेणार आहे आणि इथून सुई अशी बाहेर काढणार आहे. तर हे सरळ सरळ काढायचे, कुठे नागमोडी फिरवायचं काम नाही आहे आपल्याला. बघा, सुई मी ह्या 2 पिवळ्यापासून म्हणजे ह्या 2 पिवळ्यामधनं बाहेर काढलेली. आता इथे परत 4 पिवळ्या कलरचे मोती घालायचे आणि आधी ह्या 2 मधनं बाहेर काढायची सुई. मग परत पुढे 1 2 3 4 5 6 पुढच्या 6 मोत्यांमधनं सुई फिरवून घ्यायची. परत 4 पांढऱ्या कलरचे मोती घालायचे. खाली त्या लाईनीत दिसणारा पहिला पांढरा मोती सोडून द्यायचा आहे आणि नंतरच्या पुढच्या 2 पांढऱ्या मोत्यांवर विणकाम करायचे. म्हणजे एका षटकोनातला 1 मोती आणि दुसऱ्या षटकोनातला 1 मोती अशा त्या 2 मोत्यांवर आपला तो षटकोन किंवा खालचे षटकोन हे येणार आहेत. आता परत पूर्ण सुई अशी फिरवून त्या पिवळ्या 2 मोत्यांमधनं बाहेर काढायची. पिवळे 3 मोती येतात ॲक्च्युअली ते. सेम पद्धतीनेच परत 4 पिवळ्या कलरचे मोती घालायचे आणि सुई परत पुढे फिरवून 3 पांढऱ्यांमधनं काढून घ्यायची आहे. म्हणजे एकूण 6 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची. परत 4 पांढरे मोती शेवटची लाईन खूप पटकन होते. मी राहिलेली 3 पार्ट पूर्ण करते आणि मग तुम्हाला झालेला रुमाल दाखवते. हे बघा, मी पूर्ण सगळे भाग करून घेतले. हे बघा, 2 बदक आपले तयार झालेत. आता सुई मी आतमध्ये नेऊन खालच्या दिशेने काढली आहे आणि गाठ मारून घेणार आहे. गाठ मारल्यानंतर एक 4-5 मोत्यातनं सुई अशी खालीवर नागमोडी फिरवून घ्या. मी हे रुमाल करताना तुम्हाला एक टीप देते. आपण जिथे तुम्हाला जर अखंड दोरा घेऊन विणकाम करता येत असेल तर तुम्ही तसंही करू शकता, किंवा जेव्हा आपण गाठी मारतो तर गाठ मारल्यानंतर तिथे बॉन्ड 7000 किंवा 6000 नावाचा एक ग्लू भेटतो. तर जिथे जिथे गाठ पडलेली आहे आपली तर तिथे तो एक डॉट द्यायचा. तो ट्रान्सपरंट ग्लू असल्यामुळे तो काही दिसत नाही आणि तिथे वायर आपलं व्यवस्थित चिटकून जातो.
फक्त जास्ती लागू देऊ नका मोत्यांवर, जेणेकरून मोत्यांची पॉलिश खराब नको व्हायला. तर त्या ताईंनी सांगितल्याप्रमाणे मी हा रुमाल शिकवायचा प्रयत्न केला आहे. असंच जर तुम्हाला काही डिझाईन तुमचं आवडीचं असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर पाठवू शकता. तर हे आवडलं असेल तर नक्कीच ट्राय करा. जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त लाईक करा, भरपूर कमेंट करा. म्हणजे तुमच्या कमेंट वाचून मला एक प्रोत्साहन मिळतं. मला अजून काहीतरी नवीन बनवण्यासाठी माझी धडपड सुरू होते. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची बटन प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.